प्यारे बच्चों, पिछले 2 क्लास में हम हेलन केलर की आप बेटी का हिस्सा पढ़ रहे थे और उस पर चर्चा भी कर रहे थे। चलिए अब हम इस सबक का आखिरी हिस्सा पढ़ लेंगे। 1893 ईस्वी में वाशिंगटन गई। वहाँ पर मुनाक़द एक आलमी मेले में हिस्सा लिया। 1896 ईस्वी में कैम्ब्रिज स्कूल में मेरा दाखिला हो गया। ये मेरे बचपन की ख्वाहिश थी। इसके बाद किताबें मेरी दोस्त बन गई। अंधों के लिए मेरी खिदमत बहुत अहम मानी गई। मेरी अपनी खिदमत और अदबी कारनामों के लिए अमेरिका और युगोस्लाविया की सरकारों ने मुझे बहुत से इनामात से नवाजा। दुख और दर्द सहने वाले अपाहिज लोगों की तरफ सरकार की तवज्जो दिलाने के लिए मैंने मुख्तलिफ ममालिक का दौरा किया। 1960 ईस्वी में हिंदुस्तान का भी दौरा किया। वज़ीर-ए-आज़म जवाहरलाल नेहरू से मुलाकात की और गुजारिश की कि हिंदुस्तानी सरकार को भी अंधे, बहरे, गूंगे जैसे कमज़ोरों और बच्चों के लिए कुछ तरक्याती प्रोग्रामों और ताउन का इंतज़ाम करें। मेरी दरख्वास्त हिंदुस्तानी सरकार ने कबूल कर ली। 1893 ഞാൻ വാഷിംഗ്ടണിൽ പോയി. അവിടെ ഒരു ആഗോള സമ്മേളനത്തിൽ പങ്കെടുത്തു. 1896 കേംബ്രിഡ്ജ് സ്കൂളിൽ എനിക്ക് പ്രവേശനം ലഭിച്ചു. കുട്ടിക്കാലം മുതലുള്ള എൻ്റെ ആഗ്രഹമായിരുന്നു ഇത്. പിന്നീട് പുസ്തകങ്ങളായി എൻ്റെ കൂട്ടുകാർ. അന്ധർക്കു വേണ്ടിയുള്ള എൻ്റെ സേവനങ്ങൾ വളരെയധികം ശ്രദ്ധിക്കപ്പെട്ടു. എൻ്റെ സേവനങ്ങളും സാഹിത്യ പ്രവർത്തനങ്ങളും പരിഗണിച്ച് അമേരിക്ക, യുഗോസ്ലാവിയ തുടങ്ങിയ രാജ്യങ്ങളിലെ സർക്കാരുകൾ എനിക്ക് പല ബഹുമതികളും സമ്മാനിച്ചു. ദുഃഖങ്ങളും വേദനകളും സഹിക്കുന്ന വികലാംഗരായ ആളുകളിലേക്ക് സർക്കാരുകളുടെ ശ്രദ്ധ ആകർഷിക്കുന്നതിനായി ഞാൻ പല രാജ്യങ്ങളും സന്ദർശിച്ചു. 1960 ഇന്ത്യയിലും സന്ദർശനം നടത്തി. പ്രധാനമന്ത്രി ജവഹർലാൽ നെഹ്റുവുമായി കൂടിക്കാഴ്ച നടത്തുകയും ഇന്ത്യ ഗവൺമെൻറ്റും അന്ധർ, ബധിരർ, മൂകർ തുടങ്ങിയ ദുർബല വിഭാഗങ്ങളുടെയും കുട്ടികളുടെയും അഭിവൃദ്ധിക്കായി പരിപാടികൾ അല്ലെങ്കിൽ പദ്ധതികൾ ആവിഷ്കരിക്കണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുകയും ചെയ്തു. ഇന്ത്യ ഗവൺമെൻറ് എൻ്റെ അഭ്യർത്ഥന മാനിക്കുകയും ചെയ്തു. देखिए बच्चों, शायद ही आप लोगों ने इस बात पर गौर किया होगा कि हेलन केलर 1960 में हिंदुस्तान आई थी। उस वक्त उनकी उम्र क्या होगी? उनकी पैदाइश 1880 में, हिंदुस्तान आई 1960। तब उनकी उम्र 80 साल यानी 80 years. നോക്കൂ പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികളെ, അന്ധയും ബധിരയും മൂകയുമായ ഒരു വനിത അവരുടെ എല്ലാ പരിമിതികളെയും അതിജീവിച്ചുകൊണ്ട് ജീവിതത്തിൽ സ്വയം വിജയം കൈവരിക്കുക മാത്രമല്ല, അവശത അനുഭവിക്കുന്ന ലോകത്തിലെ മുഴുവൻ ജനതയ്ക്ക് വേണ്ടിയും അവർ തൻ്റെ ജീവിതം ഒഴിഞ്ഞുവെക്കുകയായിരുന്നു. 80-ാം വയസ്സിൽ പോലും ഈ ഒരാവശ്യത്തിനായി ലോക സഞ്ചാരത്തിൽ ഏർപ്പെട്ടിരുന്നുവെന്ന് നമുക്ക് തെല്ല് അത്ഭുതത്തോടെയല്ലാതെ നോക്കിക്കാണാൻ പറ്റുമോ? ഇല്ല അല്ലേ? हेलन केलर की ज़िंदगी हमारे लिए एक मशाले राह है। उनकी ज़िंदगी का पैगाम नस्ल इंसान के लिए एक
बहुत बड़ी हौसला अफजाई है, एक बहुत बड़ी इंस्पिरेशन है। प्यारे बच्चों, आपने दरसी किताब में देखा होगा कि इस सबक में हमको एक ग्रामर पार्ट भी पढ़ना है। क्या है वो? हाँ, फ़ेल, फ़ाइल और മഫൂൽ. ഈ ഒരു പാഠഭാഗത്ത് നമുക്ക് ചെറിയൊരു ഗ്രാമർ പാർട്ട് കൂടി പഠിക്കാനുണ്ട്. എന്താണ്? फ़ेल, फ़ाइल, मफ़ूल. आप लोग गौर से देखिए, मैं यहाँ एक जुमला लिखता हूँ. बिल्ली ने चूहे को पकड़ा. क्या है? बिल्ली ने चूहे को पकड़ा. इस जुमले में आपको 3 हिस्सा देखने को मिलेंगे. पूछा, एलिए, पिडिचू. इसमें ये लफ्ज़ देखिए, पकड़ा. पकड़ा लफ्ज़ से एक काम का मफ़हूम मिलता है. क्या है? പക്കട എന്ന വാക്കിൽ നിന്ന് നമുക്കൊരു പ്രവൃത്തിയെ സൂചിപ്പിക്കുന്ന ഒരു വാക്കാണ് പക്കട എന്നുള്ളത്. तो ऐसे लफ्ज़ को हम फ़ेल कहते हैं. फ़ेल. तो फ़ेल क्या है? फ़ेल वो लफ्ज़ है जिससे एक काम का होना या करना मालूम होता है. ഒരു പ്രവൃത്തിയെ സൂചിപ്പിക്കുന്ന പദമാണ് ഫേൽ എന്ന് പറയുന്നത്. ഇംഗ്ലീഷിൽ നമ്മൾ ഇതിനെ വേർബ് എന്ന് പറയും. വേർബ് നമ്മൾ പഠിച്ചിട്ടുണ്ട്. മലയാളത്തിൽ ക്രിയ എന്ന് പറയും. तो फेल क्या है? एक बार और देखिए. फेल वो लफ्ज़ है जिससे किसी काम का होना या करना मालूम होता है. फिर देखिए, बिल्ली. यहाँ एक काम होता है या काम किया जाता है. तो कौन काम करता है? बिल्ली ने काम करता है. ഇവിടെ ജോലി ചെയ്യുന്നത് ആരാണ്? ബില്ലി, പൂച്ചയാണ് പിടിക്കുന്നത്. അപ്പോൾ ജോലി ചെയ്യുന്നത് പൂച്ചയാണ്. तो बिल्ली काम करता है. तो जो काम करता है उसको फ़ाइल कहते हैं. फ़ाइल. तो फ़ाइल क्या है? फ़ाइल वो लफ्ज़ है, फ़ाइल वो है जो काम करता है. काम करने वाले को फ़ाइल कहते हैं. इंग्लिश में നമ്മൾ ഇതിനെ സബ്ജക്റ്റ് എന്നാണ് പറയാ. सब्जेक्ट. तो काम करने वाले को फ़ाइल कहते हैं. तो अब क्या है? चूहा. चूहा क्या है? फ़ाइल के काम का असर चूहे पर पड़ता है. तो ऐसे लफ्ज़ को क्या कहते हैं? मफ़ूल कहते हैं. मफ़ूल. तो मफ़ूल क्या है? फ़ाइल के काम का असर जिस पर पड़ता है उस लफ्ज़ को मफ़ूल कहते हैं. കർത്താവ്. ഫായിലിനെ നമ്മൾ മലയാളത്തിൽ എന്താണ് പറയുന്നത്? കർത്താവ് എന്ന് പറയും. കർത്താവ് ചെയ്യുന്ന ജോലിയുടെ സ്വാധീനം എന്തിൻ്റെ മേലാണോ അല്ലെങ്കിൽ ആരുടെ മേലാണോ ഉണ്ടാവുന്നത് ആ വാക്കിനെയാണ് നമ്മൾ മഫൂൽ എന്ന് പറയുന്നത്. तो
फ़ाइल के काम का असर जिस पर पड़ता है उसको मफूल कहते हैं. ഇംഗ്ലീഷിൽ നമ്മൾ ഇതിനെ ഒബ്ജക്റ്റ് എന്ന് പറയും. कर्मम. तो ये है फेल, फाइल और मफूल. एक और मिसाल देखिए. माँ रोटी बनाती है. इसमें फेल क्या है? कौन सा लफ्ज़ फेल है? फेल हमने पढ़ चुके हैं कि जिस लफ्ज़ से काम का होना या करना मालूम होता है. यहाँ काम क्या है? बनाती है. तो ये फेल है. बनाती है फेल है. और फाइल क्या है? फाइल काम करने वाले को फाइल कहते हैं. यहाँ कौन काम करती है? माँ. तो माँ क्या है? फाइल है. काम करने वाला फाइल है, तो काम करने वाला माँ है, माँ फाइल है. और रोटी क्या है? फाइल के काम का असर किस पर पड़ती है? रोटी पर पड़ती है. तो रोटी क्या है? मफूल है. फाइल के काम का असर जिस पर पड़ता है वो मफूल है. तो फेल, फाइल और मफूल आप अच्छी तरह समझे होंगे. तो प्यारे बच्चों, हम ये सबक हेलन केलर पूरी तरह पढ़ चुके हैं. अब सरगर्मी के तौर पर आपके लिए चंद सवालात हैं. सवाल नंबर 1. अगर आपको किसी प्रोग्राम में शरीक होकर अपना तारुफ आप कराने का मौका मिल जाए तो कैसे तारुफ कराएंगे? अगर आपको किसी प्रोग्राम में शरीक होकर अपना तारुफ आप कराने का मौका मिल जाए तो कैसे तारुफ कराएंगे? ഒരു പരിപാടിയിൽ പങ്കെടുത്തുകൊണ്ട് നിങ്ങൾക്ക് സ്വയം പരിചയപ്പെടുത്തേണ്ടി വന്നാൽ നിങ്ങൾ ഏത് രീതിയിലായിരിക്കും നിങ്ങളെ സ്വയം പരിചയപ്പെടുത്തുക? दूसरा सवाल. हेलन केलर की ज़िंदगी को संवारने में उसकी उस्तानी का बड़ा हाथ रहा है. इसी तरह आपको भी कई अशख़ास से मदद मिली होगी. ऐसी एक शख्सियत पर मुख्तसर नोट लिखिए. हेलन केलर की ज़िंदगी को संवारने में उसकी उस्तानी का बड़ा हाथ रहा है. इसी तरह आपको भी कई अशख़ास से मदद मिली होगी. ऐसी एक शख्सियत पर मुख्तसर नोट लिखिए. ഹെലൻ കെല്ലറിൻ്റെ ജീവിത വിജയത്തിൽ അവരുടെ ടീച്ചർ വളരെ വലിയ പങ്ക് വഹിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതുപോലെ നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിലും പലരിൽ നിന്നും നിങ്ങൾക്ക് സഹായങ്ങൾ ലഭിച്ചിട്ടുണ്ടാവാം. അത്തരത്തിൽപ്പെട്ട ഏതെങ്കിലും ഒരു വ്യക്തിയെക്കുറിച്ച് ഒരു ചെറിയ കുറിപ്പ് എഴുതുക. सवाल नंबर 3. नीचे दिए जुमलों से फ़ेल, फ़ाइल और मफ़ूल अलग करके लिखिए. नीचे दिए जुमलों से फ़ेल, फ़ाइल और मफ़ूल अलग करके लिखिए. 1. हम फुटबॉल खेलते हैं. 2. मैंने आम खाया. 3. दादी कहानी सुनाती है. ഈ 3 വാചകങ്ങളിൽ നിന്നും ഫേൽ,
ഫായിൽ മഫൂൽ ഇവ വേർതിരിച്ച് എടുത്ത് എഴുതുക. तो इन सवालात के जवाब ज़रूर आप लिखकर भेज दीजिए. तो फिर नए सबक के साथ फिर मिलेंगे. शुक्रिया.